आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचं एक्झाम्पल नंबर 5th, बरोबर ना. 5th एक्झाम्पल 4 झाले होते ना आपले. मग आता 5th एक्झाम्पल बघा तुमच्या समोर आहे. इन ट्रॅपोझियम. ट्रॅपोझियमचा अर्थ काय असतो? दोन लाईन एकमेकांच्या पॅरलल असतात आणि दोन लाईन एकमेकांना कुठेतरी इंटरसेक्ट करणारे असतात. दिसत नाही पण ते असतात, बरोबर. मग एक ट्रॅपोझियम दिलाय. मग ट्रॅपोझियम कसा असतो तर बघा इथं मी ड्रॉ करतो जे आपल्याला दिलेला असणार आहे. हा काय आहे? ट्रॅपोझियम आहे. बघा ह्या दोन लाईन एकमेकांना काय आहे? पॅरलल. आणि ह्या कुठेतरी काय करणार आहे? कुठेतरी जाऊन इंटरसेक्ट करणार आहे. ह्या डायग्रामला आपण म्हणतो ट्रॅपोझियम. इथं अजून एक मध्ये लाईन दिलेली, बरोबर ना. आणि याला आपल्याला काय दिले? नेम. काय दिले बरं इथं? याला म्हटलं ABCD आणि मधली जी लाईन आहे याला काय म्हटलंय? P&Q. मग आपल्याला ट्रॅपोझियम दिला. कोणता ट्रॅपोझियम दिला? ट्रॅपोझियम ABCD. हा एक काय दिलाय? ट्रॅपोझियम. इन ट्रॅपोझियम ABCD साइड AB इज पॅरलल टू साइड PQ इज पॅरलल टू साइड DC. हे तिन्ही पण एकमेकांना काय पॅरलल आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला दिलंय AP इज इक्वल टू 50. AP इज इक्वल टू काय दिलं आपल्याला? 15. देन PD दिला आपल्याला. P आणि D किती दिला आपल्याला? हा 12 सेंटीमीटर, सॉरी 12 युनिट फक्त. त्यानंतर QC दिलाय. किती दिला आपल्याला? 40 दिलेला आहे. आणि आपल्याला काय काढायला लावलं आहे? BQ काढायला लावलं आहे, बरोबर ना. मग मला सांगा हे सर्व आपल्याला गिव्हन आहे. याच्यातून मला सांगा आपल्याला जर ही व्हॅल्यू काढायची B आणि Qचा आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे तर कोणती प्रॉपर्टी यूज करावं लागेल? फर्स्ट, सेकंड, थर्ड. कोणती 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 प्रॉपर्टी? इथं आपल्याला तीन लाईन पॅरलल दिला आहे. 1 2 3. इथं तीन लाईन पॅरलल दिसते का तुम्हाला? इथं तीन लाईन 1 2 3 तीन लाईन इथं पॅरलल आहे. म्हणजे कोणती प्रॉपर्टी यूज करायची आपल्याला? थर्ड वाले. तीन पॅरलल लाईन्सवाले आपल्याला काय करायची? प्रॉपर्टी यूज करायची. म्हणजेच कोणती? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल लाईन्स. देअर टू ट्रान्सव्हर्सल लाईन. ह्या ट्रान्सफर करून गेल्या आहे ना म्हणजे याला ट्रान्सव्हर्सल लाईन म्हणतात. मग ही प्रॉपर्टीचं नाव काय असतं? ह्या प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल लाईन्स. ही ती प्रॉपर्टी. ह्या प्रॉपर्टीचं नाव काय? ह्या प्रॉपर्टीचं नाव काय आहे? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल लाईन्स. ही प्रॉपर्टी यूज करावं लागेल ना, कारण की 3 पॅरलल लाईन्स आहे आणि 2 ट्रान्सव्हर्सल लाईन्स आहे, बरोबर का नाही आहे. म्हणून आपण म्हणू शकतो. आता गिवन काय काय ते आपण पहिले घेऊ. गिवनमध्ये काय काय दिलं आहे बरं? साईड दिले का? लाईन म्हटलं यांनी साईड म्हटलेलं आहे. मग आपण साईड कारण की साईड आहे ना. साईड AB इज पॅरलल टू साईड कोणाला म्हटलं आहे बरं? PQ इज पॅरलल टू साईड कोणाला म्हटलं आहे? इथं DC. तिन्ही पण लाईन काय आहे? पॅरलल आहे. आणि ज्यावेळेस तिन्ही लाईन पॅरलल असेल त्यावेळेस कोणती प्रॉपर्टी वापरायची आपल्याला? थर्ड प्रॉपर्टी. मग म्हणू शकतो इन ट्रॅपेझियम ABCD. आणि ती प्रॉपर्टी काय सांगते बरं आपल्याला? ह्या दोघांचा रेशो अपॉन ह्या दोघांचा म्हणजे ह्या दोघांचा रेशो अपॉन इज इक्वल टू ह्या दोघांचा रेशो. मग कसं तयार होईल बरं? इकडचा आपण हे म्हणजे आपण काय घ्यायचो? AB आपण काय घ्यायचो? BC इज इक्वल टू काय घ्यायचो? XY अपॉन YZ. आता इथं काय घ्यावं लागेल मग आपल्याला? व्हेरी गुड. काय घ्यावं लागेल? AP अपॉन PD इज इक्वल टू काय घ्यावं लागेल? BQ अपॉन QC. कशाहून घेतलं बाय ही महत्वाचं रिझन आहे. बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल लाईन्स. ही प्रॉपर्टी मग आपण हे घेतलेलं आहे. मग आता फक्त काय टाकायचे आपल्याला? व्हॅल्यू. मग करू आपण सबस्टिट्यूट व्हॅल्यू. मग आता गिव्हनमध्ये AP काय दिलं आहे बरं आपल्याला? 15 अपॉन PD काय दिलं आपल्याला? PD 12 इज इक्वल टू BQ काय दिलं आहे? काढायचं आहे. BQ ऑजिटिव्ह ठेवलं आपण अँड QC काय आपल्याकडं? 40. व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला? फक्त
बी क्यूची. मग हा इथं 14 डिवाइड इकडे आलं काय होईल मल्टिप्लाय. आणि देअरफॉर 14 इंटू 15 अपॉन काय होणार आहे 12 इज इक्वल टू काय होणार आहे बी क्यू. डिवाइड होईल का कशाने तरी डिवाइड होईल. येणे आणि ह्या दोघांना कशाने डिवाइड होईल बरं 3ने होईल ना बरोबर का नाही. मातीचा बघा 3ने जर डिवाइड केलं 3 4 जा किती जाणार आहे 12 आणि 3 5 जा किती जाणार आहे. पुन्हा इथं 2ने डिवाइड होऊ शकतं बघा ना होईल का नाही. 2 2 जा 4 आणि 2 7 जा किती जाणार आहे 40. मग आता डिवाइडला फक्त कोण राहिला 2 आणि वरती कोण राहिला 7 इंटू 5. मग मी इथं लिहितो चालेल. मी इथं 7 इंटू 5 अपॉन काय 2 इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला बी क्यू. 7 इंटू 5 7 5 जा किती जाणार आहे 35 आणि अपॉन काय इथं 2 इज इक्वल टू काय बरं बी क्यू. तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे कोणत्याही नंबरला 2ने डिवाइड करणं म्हणजे नंबरचं काय करणं हाफ करणं. 35चा हाफ किती असतो 17.5. 17 दुने 34 72 जा किती होतो 34 आणि तो अर्धा घ्यावा लागेल. म्हणजे 35ला जर 2ने जर डिवाइड केलं तर काय राहणार आहे 70.5 इज इक्वल टू काय बी क्यू. आणि आपल्याला तर बी क्यू तर काढायचं होतं आपल्याला बस एवढंच काय अलग लक्षात नक्की ना. पण त्यासाठी काय माहीत पाहिजे आपल्याला प्रॉपर्टीज कळाल्या पाहिजे. हे लक्षात घ्या. बघा आता आपल्याला क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आहे 6चा. तुमच्या समोर क्वेश्चन आहे लक्ष द्या इकडं. क्वेश्चन नंबर 6 काय सांगतो एक डायग्राम दिले आपल्याला एक ट्रायंगल दिलं आहे बघा. अशा प्रकारे काय दिलं आपल्याला ट्रायंगल. त्याला नाव दिलेलं आहे एम एन आणि काय दिलं आहे पी. इथं काय म्हटलं आहे क्यू. आपल्याला इथे काय दिलं आहे व्हॅल्यूज पण दिलं आहे. इथं किती दिले बरं 40 इथं किती दिले 25 आणि इथं किती दिले इथं किती दिले आपल्याला 40. ओके. आणि क्वेश्चन काय बघू आपण फाइंड द क्यू पी युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन गिवन फिगर. दिलेल्या डायग्राममध्ये आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आणि हे इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला क्यू पीची व्हॅल्यू काढायची. म्हणजे क्यू पीचं जे डिस्टन्स आहे याची व्हॅल्यू आपल्याला काढायची बरोबर. कोणती प्रॉपर्टी यूज करायची आपल्याला बायसेक्टर ऑफ अँड अँगल ट्रायंगल ही आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची. मग आता आपण बघू गिवनमध्ये काय काय दिलेलं आहे. गिवनमध्ये काय दिलं आहे इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल दिला आपल्याला एम एन पी हा एक आपल्याला काय दिला आहे ट्रायंगल. त्याच्या व्हॅल्यू पण दिलेला आहे एम एन इज इक्वल टू 25 ओके. देन एन पी इज इक्वल टू 40 अँड एम क्यू इज इक्वल टू 40. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे क्यू पी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग इथं आपण कोणता थिअरम यूज करू शकतो प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर ऑफ अँड अँगल. मग यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला असतो कुणी बायसेक्ट केलं आहे बरं इथं केलं असेल ना थोडे बायसेक्ट ऑलरेडी तुम्हाला डायग्राममध्ये दिलेलं आहे. हे बायसेक्ट आहे दोन छोटे अँगल दिले म्हणजे काय याचे अँगल काय सेम आहे म्हणजे बायसेक्टर आहे. मग काय फॉर्म्युला तयार होतो बरं की एम एन अपॉन एन पी इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी. व्हेरी गुड. वा लय हुशार झाले आत्तावड्यात. हे कशावर लिहिलं आपण बाय प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर ऑफ अँड अँगल ट्रायंगल ही प्रॉपर्टी यूज केली बरोबर. मग आता फक्त काय करायचं आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. मग व्हॅल्यू काय राहील एम एनची किती व्हॅल्यू दिली आपल्याला 25 अपॉन एन पीची किती दिली आपल्याला 40 इज इक्वल टू एम क्यू 40 अपॉन क्यू पी फाइंड आउट करायचं. मग हा क्यू पी जर डिवाइड इकडे आला काय होईल मल्टिप्लाय. तो एका बाजूला घेऊ बाकीचे सर्व नंबर्स ऑपोजिट साईडला दाखवू म्हणजेच काय होईल बरं इथं क्यू पी इज इक्वल टू हा 40 तास याला काही केलेलं नाही इंटू हा डिवाइडचा वरती गेला काय होईल मल्टिप्लाय आणि हा वरचा काय नाही खाली म्हणजे काय नाही डिवाइड होणार आहे 25 बरोबर का. हे लक्षात आलं सर्वांना. या संख्या कशा मी फिरवल्या कळालं सर्वांना समृद्धी नक्की पाठीमागं.
मग तिथं काय करायचं आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन. किती डिवाइड होईल इथं 5 ने होऊ शकतं ना. 5 5 जा 5 8 जा 40. अजून 5 ने कशाला डिवाइड होईल का इथं नाही होऊ शकत. मग आपण यांचं काय करू शकतो डायरेक्ट मल्टिप्लिकेशन. मग 40 × 8 किती होणार आहे बरं 48 जा नाही 8 4 जा किती होणार आहे मग 32. 8 1 जा 8 आणि 3 किती होणार आहे 11 म्हणजे किती होणार आहे 120 अपॉन किती होणार आहे इथं 5 अपॉन किती होणार आहे 5. आता 5 ने आपल्याला काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. मग आता 5 ने जर डिवाइड केलं तर काय नाही 5 1 जा 5 5 2 जा किती होणार आहे बरं 10 म्हणजे रिमेनिंग किती इथं 1 इथं याच्यावर घेतलं पुन्हा मी काय घेतला 2 पुन्हा 5 2 जा किती होणार आहे 10 पुन्हा किती उरला रे 2 उरला. पण आता या 2 ला 5 ने डिवाइड होईल का नाही. मग आपण याच्यावर एक्स्ट्रा 0 लिहितो. इथं एक्स्ट्रा 0 जर घेतला तर इथं काय घेतो पॉईंट काय येतो पॉईंट. मग पुन्हा 5 1 जा 5 5 4 जा किती होणार आहे म्हणजे याचा अर्थ आन्सर किती राहणार आहे QP ची व्हॅल्यू 22.4. आलं का लक्षात. आणि देअरफॉर आपण लिहू शकतो वाटल्याचं खाली लिहा देअरफॉर QP = 22.4 आणि दिस इज आवर आन्सर. आलं का लक्षात सर्वांच्या नक्की एकदम कॅल्क्युलेशन सर्वांना कळेल लिहून घ्या. बघा आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 7. लक्ष द्या सर्वांनी इकडं. क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा. काय दिलं आहे इन गिवन फिगर. आता एक आपल्याला डायग्राम दिलेले अशा प्रकारे एक डायग्राम दिलेली आहे आणि 2 ह्या काय ट्रान्सव्हर्सल लाईन आहे आणि 3 याला काय केलं आपल्याला पॅरलल लाईन्स दिलेले 1 2 and 3 या पॅरलल लाईन दिले. यांना म्हटलं आहे A B C D E and F आणि यांना आपल्याला व्हॅल्यूज पण दिलेला आहे. इथं व्हॅल्यू किती दिली आहे 8 इथं किती आहे 4 12 and इथं काय आहे x. आणि काय म्हटलं बघा इन गिवन फिगर इफ AB इज पॅरलल टू CD इज पॅरलल टू EF म्हणजे याचा अर्थ एक कन्फर्म झालं आहे की तिन्ही पण लाईन एकमेकांना काय दिलं आहे पॅरलल. आणि आपल्याला काय काय काढायला लावलं आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स A अँड E म्हणजे एवढं सर्व डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे जे काय आपली इथं डिस्टन्स येणार आहे त्याच्यामध्ये हे फक्त काय करायचं आपल्याला नंतर ॲड करायचं आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काढायची पहिली x. लक्षात आलं क्वेश्चन. मग आता मला सांगा पायल सांगा तिथं कोणती प्रॉपर्टी यूज करायची आपल्याला थर्ड प्रॉपर्टी. लक्षात येईल का देवेश कोणती प्रॉपर्टी यूज करायची थर्ड प्रॉपर्टी यूज करायची. थर्ड प्रॉपर्टी कोणती आपल्याला प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल लाईन्स ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची. मग करू आपण बघा. त्यात आपल्याला डायग्राम गिवन आहे. गिवनमध्ये आपल्याला काय काय दिलं बघू. गिवनमध्ये काय सांगितलं आपल्याला सेगमेंट किंवा लाईन AB इज पॅरलल टू काय दिलं आपल्याला लाईन CD इज पॅरलल टू लाईन काय दिलं आपल्याला EF. ह्या 3 लाईन एकमेकांना काय दिलं आहे पॅरलल. इकडे लक्ष द्या व्हॅल्यू पण दिली आपल्याला कोणते दिलं आहे बरं BD = 8 DF = 4 AC = 12 आणि CE = काय दिलं आपल्याला x आणि x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला लावलेली बरोबर. मग आता आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करायची थर्ड वाली प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन देअर. मग तिथं काय मिळेल बरं ही प्रॉपर्टीचा थिअरम आपलं फॉर्म्युला काय कसा तयार होतो BD / DF = काय होणार आहे AC / CE. हे कशावर लिहिलं आपण बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल मी पॅरलल शॉर्टकटमध्ये लिहितो तुम्ही पुन्हा लिहा 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल लाईन्स बरोबर. मग आता फक्त काय करायचं आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. मग आता बघा BD ची व्हॅल्यू किती दिली बरं आपल्या इथं 8 अपॉन DF ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 4 = AC ची व्हॅल्यू 12 आणि CE ची व्हॅल्यू काय x दिली.
आपल्याला एकची व्हॅल्यू काढायची, मग हा डिनॉमिनेटरच्या इकडे न्यूमिनेटरला येईल, न्यूमिनेटरची डिनॉमिनेटरला जातील. फक्त आपण काय करू, इंटरचेंज करू, हा एक्स इकडे आणू. म्हणजेच काय होईल बरं, एक्स इज इक्वल टू, हा 12ला मी काहीच केलेलं नाही आहे, पण हा डिवाइड आहे, तिकडे याला काय होणार आहे मल्टिप्लाय, आणि हा इकडं वरती म्हणजे मल्टिप्लाय, इकडे आलं काय होणार आहे डिवाइड. बरोबर का नाही. मग आता फक्त काय होतं, डिवाइड करून टाका. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 1 जा 2, आणि 2 6 जा किती होणार आहे 12. म्हणजे डिनॉमिनेटरला काय राहिलं आहे का, न्यूमिनेटरला काय 6 × 1 म्हणजे काय होणार आहे 6. म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू किती आली, एक्स इज इक्वल टू 6. एकची व्हॅल्यू आली, एकची व्हॅल्यू काढायला लावली होती. अजून एक आपल्याला काढायला लावलं काय, ए ईची व्हॅल्यू काढायला लावली. मग आता ए ई नेक्स्ट ए ई इज इक्वल टू काय राहणार आहे बरं, ए इज इक्वल टू ए सी प्लस सी ई. बरोबर का नाही, ए सी प्लस सी ई म्हणजे टोटल ए ई होणार आहे. म्हणजे आपण ए इज इक्वल टू काय लिहू शकतो, ए सी प्लस सी ई लिहू शकतो. मग मला सांगा ए सी किती बरं 12 प्लस ई सी काय एक्स आहे, एक्स म्हणजे किती आहे 6. मग 6 प्लस 12 किती होणार आहे 18. 18 आहे म्हणजे ए ईची व्हॅल्यू किती आली 18. आणि हीच तर आपल्याला पुन्हा एक काढायला लावली होती, दोनच व्हॅल्यू काढायला लावल्या. आलं का लक्षात सर्वांच्या, घ्या व्यवस्थित. बघा आता आपल्याला एक्झाम्पल नंबर कोणतं बघायचं आहे, 8 नंबरचं एक्झाम्पल बघायचं आहे. त्याची डायग्राम काय ती पहिले मी ड्रॉ करतो. त्याला नाव काय दिलं ते बघू, एल एम एन. त्यांच्या पण आपल्याला काय दिलं आहे व्हॅल्यूज दिलेलं आहे. ह्या काय बायसेक्टर केलेली, तर आपल्याला 2 डॉट दिले म्हणजे याचा अर्थ बायसेक्टर कन्फर्म झालेले आहे. व्हॅल्यूज दिले आपल्याला किती दिले आहे बरं, इथं 6 8 ही दिलेली आहे आय थिंक, आणि इथं काय दिले आपल्याला 10 दिलेले आहेत. बरोबर. क्वेश्चन एकदा तुमच्यासमोर एकदा मी पुन्हा वाचतो बघा. इन ट्रायंगल एल एम एन रे एम एल टी का सॉरी एम टी बायसेक्ट्स अँगल एल एम एन, याला तर बायसेक्ट करते. इफ एल एम 6 एम एन 10 and TN 8 then find the value of ELT. म्हणजे आपल्याला कुठली व्हॅल्यू काढायची, इथं ELTची व्हॅल्यू काढायची आहे. आणि आपल्याला डायग्रामच कळेल कोणता थिअरम यूज करायचा आपल्याला, सेकंड प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर ऑफ अँड अँगल ट्रायंगल, हा आपल्याला थिअरम यूज करायचा आहे. मग बघू आपण आता गिवनमध्ये काय दिलेलं आहे. गिवनमध्ये काय सांगितलं आहे बरं आपल्याला, गिवनमध्ये आपल्याला दिलेलं आहे रे एम टी, काय दिलं आहे रे एम टी बायसेक्ट्स अँगल कोणाला एल एम एन. अँड व्हॅल्यूज पण दिल्या आहे, काय व्हॅल्यू दिल्या आहे एल एम इज इक्वल टू 6 एम एन इज इक्वल टू 10 अँड टी एन इज इक्वल टू 8. आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावली आहे एल अँड टीची, एल अँड एल टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावली. मग आता आपल्याला हे दिसतं आपल्याला बायसेक्टर थिअरम आहे. मग बायसेक्टर थिअरमचा फॉर्म्युला कसा तयार होतो बरं, जिथं बायसेक्ट केली त्याच्या दोन्ही बाजूंचा रेशो इज इक्वल ह्या 2 बाजूंचा रेशो. मग काय होईल बरं फॉर्म्युला सांगा मला पटकन, एल एम अपॉन एम एन इज इक्वल टू काय होणार आहे एल टी अपॉन टी एन. लक्षात येईल का फॉर्म्युला कसा तयार झाला नक्की. कशावरून केला आपण, बाय प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर ऑफ अँड अँगल ट्रायंगल. लक्षात आलं. मग टाकू आता व्हॅल्यू आपण, देअरफॉर एल एमची व्हॅल्यू काय राहणार आहे इथं 6 अपॉन एम एनची किती बरं 10 इज इक्वल टू एल टीची किती बरं काय एल टी काढायचं आपल्याला एल टी अपॉन टी एनची किती व्हॅल्यू बरं 8. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे.
आपल्या व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, टी एनची. हा 8 इथं डिवाइड, इकडे आलं काय होणार आहे, मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय. देअरफॉर इकडे काय नाही मल्टिप्लाय 8 इंटू मग 6/10 मी ॲज इट इज ठेवला इज इक्वल टू काय आलं इकडं एल टी, बरोबर का नाही. मग डिवाइड होत असून डिवाइड करून टाका, किती डिवाइड होईल बरं इथं 2 डिवाइड होऊ शकतं. व्हेरी गुड. मग 2 3 किती जाणार आहे 6 आणि 2 5 किती जाणार आहे. अजून डिवाइड व्हायला चान्स आहे का 5ने 8ला किंवा 3ला, नाही. तुम्ही इथं 2 5 केलं तरी चालेल आणि 2 4 केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, ते कॅल्क्युलेशन एकच असतं. मग आता इथं वरती काय होणार आहे बरं 3 इंटू 8 इंटू काय होणार आहे 3 अपॉन किती होणार इथं 5 इज इक्वल टू काय बरं एल टी, इज इक्वल टू काय एल टी. 8 3 किती जाणार आहे 24 अपॉन किती जाणार आहे 5 इज इक्वल टू काय होणार आहे एल टी. आता 5ने काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं आहे. मग 5 1 जा 5 5 4 जा किती होणार आहे 20 5 4 जा किती होणार आहे 20 म्हणजे रिमेनिंग किती राहिलं इथं 4, रिमेनिंग राहिला 4. त्याच्यावर आपण एक्स्ट्राचा 0 घेऊ, कारण की आपल्याला 4ने 5ला डिवाइड होईल का नाही. मग एक्स्ट्राचा 0 घेतला आणि एक्स्ट्रा 0 घेतला ॲन्सरमध्ये काय येतं पॉईंट. मी वाटलं ॲन्सर खाली लिहून टाकतो 4 पॉईंट. मग आता पुन्हा 5 1 जा 5 5 8 जा किती जाणार आहे 40 म्हणजे इथं किती येणार आहे 8 इज इक्वल टू किती आला एल टी. मग एल टीची व्हॅल्यू किती आली 4.8. लक्षात येईल का, सिम्पल आहे. घ्या एक्झाम्पल नंबर आपल्याला बघायचा आता 9 वाला. एक्झाम्पल नंबर 9th एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. 9 काय बघा, डायग्राम दिली पुन्हा 9th एक्झाम्पलला. डायग्राम मी ड्रॉ करतो. ट्रायंगल आहे ए बी सी आणि बायसेक्टर केला आहे तो बी काय डी आहे. व्हॅल्यू सांगा बरं मला काय काय. इथं व्हॅल्यू काय दिली आहे एक्स, इथं एक्स आहे, इथं किती आहे एक्स प्लस 5, खाली काय बरं इथं एक्स प्लस 2 आणि इथं काय एक्स मायनस 2, बरोबर. क्वेश्चन समोर आहे बघा तुमच्या, बघू आपण एकदा वाचू काय. इन ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल दिला आहे, गिवन काय काय ते डायरेक्ट लिहून टाकू आपण. गिवन काय काय आहे, गिवन काय दिलं आपल्याला ट्रायंगल ए बी सी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय गोष्टी दिल्या आहे बरं. सेगमेंट बी डी बायसेक्ट ट्रायंगल कोणाला ए बी सीला दिलेलं आहे, बरोबर ना. बायसेक्ट ट्रायंगल ए बी सी. इफ ए बीची व्हॅल्यू दिली आपल्याला ए बी इज इक्वल टू एक्स, बी सी इज इक्वल टू एक्स प्लस 5. त्यानंतर आपल्याला ए डी इज इक्वल टू काय दिला एक्स मायनस 2 अँड डी सी इज इक्वल टू काय दिला आहे एक्स प्लस 2. हे सर आपल्याला गिवन आहे आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची. हे लक्षात. मग कोणती प्रॉपर्टी यूज करायची आता आपल्याला सेकंड. का बरं सेकंड प्रॉपर्टी यूज करायची आपल्याला, कारण दिवेशनी सांगितली, बरोबर ना दिवेश. करू नये प्रॉपर्टी सेकंड यूज. मग आता काय आहे सेकंड प्रॉपर्टी काय आहे बरं मग आपली बायसेक्टरची काय फॉर्म्युला तयार होईल सांग रे दिवेश पटकन. एकटा दिवेश, ए दिवेश सांग, दिवेश सॉरी दिवेश सांग, नाही आवाज आला म्हणून विचारलं. सांग दिवेश काय. ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू कोण ईडी, हां इथं ईडी, ईडी अपॉन डी सी. मला दुसऱ्याला ईडी म्हटलं काय. ही फॉर्म्युला हे कशाने तयार झालं आपल्याला बाय प्रॉपर्टी ऑफ बाय सेक्टर ऑफ अँड अँगल ट्रायंगल. मग काय होईल बघा. देअरफॉर व्हॅल्यूज माहिती, व्हॅल्यूज टाकून देऊ आपण. ए बीची व्हॅल्यू काय बरं इथं एक्स अपॉन बी सीची व्हॅल्यू काय एक्स प्लस 5 इज इक्वल टू ए डी एक्स मायनस 2 अँड डी सी इज एक्स प्लस 2. ऑल व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आपण. एक्स गेला एक्स गेला एक्स गेला एक्स गेला असं चालेल का, असं नाही चालणार. हां नाही तर उलटं करून मारेन मी असं जर झालं काही. तर असं होत नाही कधी, प्लस असलं कधी कोणी जात कॅन्सल नाही होत. कॅन्सल कधी होता एक्स अपॉन एक्स वाय जर असतं तर एक्स एक्स गेला असं काही, मध्ये काय मल्टिप्लाय असेल तर कॅन्सल होतं, प्लस असल्यावर कॅन्सल होणार नाही.
मग आता आपल्याला काय करायचं यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे येणे याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि येणे याला करायचं. मग काय होईल बघा देअरफॉर एक्स इंटू कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे एक्स प्लस 2ला इज इक्वल टू येणे याला मल्टिप्लाय करायचं का येणे याला करायचं. काय होणार आहे एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 5. आता ह्या एक्सने ह्या बॉक्सला टोटल मल्टिप्लाय करायचं आहे. एक्स इंटू एक्स म्हणजे किती जाणार आहे देअरफॉर एक्स स्क्वेअर 2x नाही बघ एक्स प्लस एक्स असेल तर 2x असतो. एक्स इंटू एक्स असलं एक्स स्क्वेअर होतो मल्टिप्लायला काय होतो स्क्वेअर होतो एक्स स्क्वेअर प्लस इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस एक्स इंटू 2 काय होणार आहे 2x इज इक्वल टू. आता बघा हा पण एक बॉक्स आहे ना हा पण एक बॉक्स आहे. ह्या बॉक्सच्या एका नंबरने टोटल बॉक्सला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर येणे याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आता आपण कशाने मल्टिप्लाय करू पहिले एक्सने. एक्स इंटू एक्स म्हणजे काय होणार आहे एक्स स्क्वेअर मध्ये प्लस आहे म्हणून प्लस एक्स इंटू 5 किती जाणार आहे 5x. आता कुणी मल्टिप्लाय करायचं आपल्याला 2ने -2ने मग मायनस आहे म्हणून मायनस लिहून टाकायचं इथं. 2 इंटू एक्स काय होणार आहे 2x पुन्हा इथं मायनस इथं प्लस म्हणजे मायनसच जाईल पुन्हा मायनस 2 इंटू 5 किती जाणार आहे 10. इथपर्यंत स्टेप कळाली सर्वांना नक्की. आपण फक्त काय केलं मल्टिप्लाय केलं एका बॉक्समधून सेकंड बॉक्समध्ये. आता बघा आपण सर्वांना एक्सच्या ज्या व्हॅल्यू त्या सर्व एका बाजूला आणू. विदाऊट एक्सची व्हॅल्यू फक्त राईट हँड साईडला ठेवू बाकी सर्व लेफ्ट हँड साईडला आणू. विदाऊट एक्सवाला फक्त कोण इथं 10 आहे त्यालाच फक्त राईट हँड साईडला ठेवू बाकी सर्व लेफ्ट हँड साईडला आणून घेऊ म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन इझी होईल. मग इथं करतो मी. मग आता हे दोघं ऑलरेडी लेफ्ट हँड साईडला आहेत ते तसेच ठेवू आपण. काय होईल बरं इथं एक्स स्क्वेअर प्लस 2x बरं हा एक्स स्क्वेअर इकडं प्लस आहे अपोजिट साईडला गेला काय होईल मायनस म्हणजे काय होईल मायनस एक्स स्क्वेअर. ओके हा प्लस 5 आहे प्लस 5x आहे अपोजिट साईडला गेला काय होईल मायनस 5x. हा काय मायनस 2x आहे अपोजिट साईडला गेला काय होणार आहे प्लस 2x आणि इज इक्वल इकडे काय राहणार आहे फक्त नाही मायनसवाला आहे म्हणजे मायनसचा मायनसच राहील ना तो काय चेंज होणार आहे -10 होईल बरोबर -10. आता बघा इथं एक्स स्क्वेअर प्लस आहे इथं एक्स स्क्वेअर मायनस आहे प्लस मायनस काय होतात 0 कॅन्सल होतात. हे काय झाले कॅन्सल. ओके बरं इथं प्लस 2x आहे इथं पण प्लस 2x आहे 2x प्लस 2x म्हणजे काय होणार आहे 4x. कोण अजून उरला आपला -5x इज इक्वल काय -10 बरोबर ना. बरं 5x मधून 4x गेला किती राहणार आहे 1x किंवा x लिहिला तरी पण चालतो म्हणून मी x लिहितो. x प्लस राहील का मायनस राहील का कारण की मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे मायनस छोट्याला प्लस आहे मोठ्याला कोणतं आहे मायनस म्हणून आपल्या आन्सरला सुद्धा काय राहतं मायनस इज इक्वल टू काय इथं -10. दोन्ही बाजूला मायनस मायनस साईन जर असेल तर ते प्लस होतं किंवा कॅन्सल होऊन जातं म्हणजेच काय शिल्लक राहिलं देअरफॉर x इज इक्वल टू 10. एक्सचीच तर व्हॅल्यू काढायला लावली होती आली एक्सची व्हॅल्यू 10. कळालं का सर्वांना नक्की एकदा घ्यायची.